नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा असा एक कोर्ट ऑर्डर किंवा जजमेंट ज्याला म्हणूया त्या संदर्भामध्ये पवित्र पोर्टलशी अनुसरून अत्यंत महत्त्वाचा असा कोर्टाचा ऑर्डर आहे आणि तो ऐतिहासिक निर्णय आणि तो या कारणानं ऐतिहासिक आहे की ते सांगितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पवित्र पोर्टलला असे निर्णय अपेक्षित नाहीत. असे निर्णय म्हणजे राज्य शासनाचं अपयश आहे. राज्य शासनाचा वकील जो बाजू मांडतोय त्याचं अपयश आहे. अर्थात राज्य शासनाचं हे अपयश आहे. आता तुमच्या लक्षात येईल, मी सविस्तर सांगतो. गेल्या 2-3 दिवसापूर्वी देशाचे जे काही SC जज आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या हस्ते महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई खंडपीठाचे जे काही मुंबई हायकोर्टाचे जे काही खंडपीठ होते त्याच्यामध्ये कोल्हापूरला एक खंडपीठ त्या ठिकाणी सुरू झालं आणि त्या खंडपीठाचा जो काही निर्णय आहे तो पहिलंच खंडपीठ सुरू झाल्याच्या नंतर एक निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला काल. ते पहिलाच निर्णय तो पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निकाल देण्यात आला. ऐतिहासिक यासाठी म्हणतोय की जसंही त्या ठिकाणी सर्किट सुरू झालं खंडपीठ बेंच, तिथला निर्णय पवित्र पोर्टलच्या नियमावलीसाठी किंवा पवित्र पोर्टलच्या रिट पिटिशनसाठी 1 नंबरचं त्या ठिकाणी निकाली तो काढण्यात आलेला आहे. 19 रिट पिटिशन 19/146/2025 असा तो पेंडिंग असलेला रिट पिटिशन होता. तो काल निकाली काढण्यात आला. तो कशा संदर्भामध्ये होतं? ते होतं कला शिक्षक, आर्ट शिक्षक 2021ला त्या ठिकाणी आर्ट शिक्षक जे आहे त्या ठिकाणी चॅलेंज केलेला होता. त्याला एका संस्थेमधून काढून टाकलं होतं. शालार्थ आला, त्याला वेतन पण आलेलं होतं. त्या ठिकाणी शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो सुरू झालेला होता. त्याचा शिक्षण सेवक कालावधी सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला कोर्टामध्ये संस्थाचालकानं काढून टाकलं. त्या अनुषंगाने पवित्र पोर्टलच्या जशा जाहिराती येतात तसं त्या ठिकाणी संबंधित आस्थापनाने जाहिराती दिल्या. म्हणजे अशाच जाहिराती छोट्या मोठ्या पेपरमध्ये. याला एक अनुसरून एक रिट पिटिशन मुंबई हायकोर्टाने स्वतः टाकून घेतलेलं होतं. का तर असे जे काही ऑर्डर्स आहेत कोर्टाकडून मान्य केले जातात, ज्याला बॅकडेटेड असं म्हणूया आपण, 11/093 रिट पिटिशन 2023 अशा पद्धतीचं एक रिट पिटिशन त्या ठिकाणी दाखल करून घेतलेलं होतं मुंबई हायकोर्टाने. याचा सहसंबंध थोडाफार जुळतोय म्हणून या ठिकाणी त्याचा संदर्भ देतोय. मग आजचं जे काही कोर्ट जजमेंट आहे, निकाल आहे, तो कसा या ठिकाणी मित्रांनो एक ऐतिहासिक निर्णय आहे, पण कसा बाधा निर्माण करतोय बघा. राज्यातील खाजगी आस्थापना, अल्पसंख्याक या आस्थापना, आदिवासी, अल्पसंख्याक आणि समाज कल्याणच्या वगळता कुठल्याही खाजगी आस्थापनावर शिक्षकांची निवड करताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड केली जावी, हा 23 जून 2017चा शासन निर्णय आहे. मात्र त्या शिक्षकाची निवड जी आहे ती 2021ला केलेली होती. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं. मात्र त्याला कोर्टातून त्या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी संबंधित आस्थापनेकडून त्याला शालार्थ ID सुद्धा मिळाला आणि त्याच्या पगारी पण झालेल्या आहेत. त्यानंतर त्याला काढून टाकण्यात आलं आणि त्यानं रिट पिटिशन कोर्टामध्ये चॅलेंज केला. रिट पिटिशन 19 त्या ठिकाणी 146 या क्रमांकाची रिट पिटिशन त्यांनी मुंबई हायकोर्टात टाकली. त्याचं खंडपीठ नवीन सुरू झाल्यामुळं कोल्हापूर खंडपीठामध्ये त्या ठिकाणी त्याची सुनावणी जी झाली त्याचा निकाल जो आहे तो अंतिम आलेला आहे. त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून युक्तिवाद करताना सांगितलं की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती केली जात नाही. कला शिक्षक जे आहेत त्याची भरती केली जात नाही. नक्कीच तेव्हा कला शिक्षकाला त्याच्यातून भरती केली जात नव्हती. पण नवीन संच मान्यतेमध्ये, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, कृषी शिक्षक या सगळ्या ज्या काही व्यावसायिक शिक्षक आहेत किंवा व्यावसायिक शिक्षण आहे या शिक्षणाला अतिशय महत्त्व त्या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणात दिलेलं आहे. आणि हे महत्त्व देत असताना जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे
ते 2020 पासून लागू केलेलं आहे. अंशतः राज्यांनी कशा पद्धतीनं तो लागू करायचा, कोणते निर्णय लागू करायचे, जरी हे निर्णय केंद्र शासनाचे असले, समोरती सूचीमध्ये जरी येत असले, ते जशाच तसे राज्यांना लागू करायचे का, हे राज्य सूचीमध्ये आणि समोरती सूचीमध्ये, केंद्र सूचीमध्ये हे आलेले विषय शिक्षण हा केंद्र सूचीचा जरी विषय भाग असला तर तो समोरती सूचीचा सुद्धा भाग आहे. जशाच तसं लागू करायचं का, हे शासनाचे निर्णय असून त्याच्यामध्ये शिक्षक कला शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी देत असलेलं शिक्षण आहे विद्यार्थ्यांसाठी, आणि NEP मध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान त्याला आहे. तर कुठेतरी हे शासनाचं अपयश आहे. त्याला पवित्र पोर्टलमधून त्याची नियुक्ती करावी असं काही बंधन नाही. बॅकडेटेड शिक्षकांची नियुक्ती केली जाऊ शकते, त्याला पवित्र पोर्टलचं बंधन नाही, असा युक्तिवाद जो आहे तो सन्माननीय हायकोर्टाने दिलेला आहे. मला नवल वाटते सरकारी वकिलाची वकिली करतात की दलाली करतात हा प्रश्न पडतोय. मित्रांनो, नक्कीच कोर्टापेक्षा आपण मोठे नाही. कोर्टाचा निर्णय हा अंतिम असतो, तरी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तो धाव घेऊ शकतोय. सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निर्णय आल्याच्या नंतर रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकतो आपण. इथपर्यंत कोर्टाने दिलेल्या निर्णयाला आपण चॅलेंज करू शकतो. पण या ठिकाणी पवित्र पोर्टल हे पवित्र असून सुद्धा पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी छेद देण्याचा प्रकार जो आहे कुठेतरी शासनाकडून सुद्धा होतोय का, अशी शंका निर्माण होत आहे. प्रतिज्ञापत्र देत असताना शासनाकडून किंवा शासनाचा वकील आपली बाजू मांडताना कुठेतरी कमी पडतोय. ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला सन्माननीय औरंगाबाद हायकोर्टामध्ये जेव्हा आम्ही पिटिशन केलेत, इंग्रजी मराठी माध्यमाचे असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या त्या ठिकाणी पिटिशन्स असो, धोरणात्मक निर्णय अवलंबण्यासाठी असा संदर्भ देऊन बऱ्याच गोष्टी या शासनाच्या बाजूने निकाल लावून घेऊन पवित्र पोर्टल रन केलेला आहे. हा धोरणात्मक निर्णय आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने. म्हणून संभाजीनगर हायकोर्टाने असे निर्णय दिलेले आहेत, जे अगोदर चुकीचे होते त्याला आता दुरुस्त केलेले आहेत. आणि आत्ता कोल्हापूर हायकोर्टाने मात्र तोच पायंडा ठेवलेला आहे जुना. त्या ठिकाणी देऊ शकला असतं की नवीन शैक्षणिक धोरणामुळे पवित्र पोर्टलमधूनच यांची भरती प्रक्रिया राबवली जावी असा निर्णय दिला जाऊ शकत होता, जेणेकरून पवित्र पोर्टल हे पुन्हा एकदा अबाधित राहिलं असतं. आणि हे पवित्र पोर्टल टिकून ठेवण्याचं काम हा कोर्टाचा निर्णयाचा अभाव आहे, विरोधाभास जाणवतोय. म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे, पवित्र पोर्टल हे टिकलं पाहिजे. दरवर्षी शिक्षकांच्या भरत्या या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाल्या पाहिजे. तेव्हा कुठं पवित्र पोर्टल हे सगळ्यांना गोरगरीब अभियोक्ताधारकांना न्याय देणारं ठरेल. नक्कीच हा जो कोणी रिट पिटिशनर आहे त्याचा संवैधानिक अधिकार आहे. घटना कलम 226 नुसार ती पिटिशन त्या ठिकाणी सन्मान्य हायकोर्टाने टाकलेली होती किंवा करून घेतली होती पिटिशनरकडून. नक्कीच तो सुद्धा अजून पुढे दावा करेल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये पण जाईलच. नक्कीच काही गोष्टी आहेतच त्याच्यामध्ये, पण तुर्तास तरी पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जो काही उपाययोजनेचा, जो काही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना निर्णयाला काही ठिकाणी छेद दिलेले आम्ही बघितलंय. आणि आत्ता मात्र जुन्या निर्णयाला त्या ठिकाणी नव्यानं त्या ठिकाणी समोर आणताना दिसून येत आहे. हा कुठेतरी विरोधाभास आहे दोन्ही सन्मान्य कोर्ट निर्णयाचा. म्हणून मित्रांनो, ही आपली जबाबदारी आहे पवित्र पोर्टल टिकून ठेवणे. पवित्र पोर्टलमध्ये होणारी भरती प्रक्रिया अतिशय जलद आणि दरवर्षी भरती प्रक्रिया कशी होईल याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.